काय आहे बघा, मी तुम्हाला अगदी आपल्या शाळेतल्या उदाहरणातून सांगतो. आपल्याला बघा जीवशास्त्र असायचं, फिजिक्सचा विषय असायचा, भौतिकशास्त्र असायचं आणि त्यामध्ये पहिले वर्गामध्ये थिअरी शिकवली जायची आणि नंतर मग आपल्याला प्रयोगशाळेत घेऊन जायचे, प्रयोग करण्यासाठी. आणि मग आपण काय करायचो, की ते जे काही थिअरी शिकलेलो आहे, त्या थिअरीचा प्रॅक्टिकल करून बघायचो आणि त्या प्रॅक्टिकलवरून मग थिअरीशी त्याचं नातं जोडलं, की आपल्याला त्याचा सारांश किंवा कन्क्लुजन काढता यायचा, अनुमान काढता यायचा. परमार्थामध्ये देखील असंच आहे. परमार्थामध्ये गुरुची वचनं काय, संत वचनं काय, ग्रंथांची प्रमेय काय, उपनिषद, वेद या सगळ्यांचं सांगणं काय आहे, ही सगळी थिअरी आहे. आणि ही थिअरी जोपर्यंत संसाररूपी प्रॅक्टिकलमध्ये तुम्ही कोरिलेट करत नाही, तोपर्यंत तो परमार्थ हा सगळा शुष्क राहतो. तो फक्त वेदांती राहतो. तो केवळ शब्दाचा प्रांत राहतो. माऊली म्हणते, "त्याप्रमाणे अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा दयाळ पावे हरी." हां. जोपर्यंत तुम्हाला तो परमार्थ प्रपंचाच्या कसोटीवरती घासून, तावून सलाखून त्यातलं प्रमेय अनुभवाला आणता येत नाही, तोपर्यंत तुमच्या त्या विषयाचं पूर्ण ज्ञान होत नाही. मग या सगळ्या जनक राजांपासून ज्यांची तुम्ही नावं घेतली, या सगळ्यांनी काय केलं, की त्यांनी त्यांच्या या सगळ्या रहाट-गाडग्यामध्ये येणाऱ्या सगळ्या संकटांमध्ये परमार्थाची सूत्र तपासून बघितली. त्यामुळे त्यांचा परमार्थ हा अधिक जिवंत झाला. रादर दॅन एखाद्या मुनीने जो गुहेमध्ये बसून केवळ तत्वचिंतन करतोय, पण त्याचं ॲप्लिकेशन त्याला करण्याची संधी मिळाली नाही. मी त्यांचा अव्यय करत नाहीये. पण आज ह्या सगळ्या मंडळींनी जेव्हा ते ॲप्लिकेशनमध्ये आणलं, तेव्हा त्यांना लक्षात आलं, की परमार्थ हा खऱ्या अर्थाने जर तपासायचा असेल, तर तो प्रपंचामध्ये तपासला पाहिजे.